Flashback. एक तास End of flashback. Day 2. हाय गाईज, वेलकम अँड वेलकम बॅक टू माय चॅनल. मी आहे केवाडियामध्ये आणि आजचा माझा दुसरा दिवस आहे. डे 1 मध्ये मी पाहिले स्टॅच्यू ऑफ युनिटी, व्हॅली ऑफ फ्लावर्स आणि ड्रायनोटेल. तो व्हिडिओ तुम्ही पाहिला नसेल तर प्लीज जाऊन चेक करा. डिस्क्रिप्शन मध्ये लिंक दिलेली आहे. स्टॅच्यू ऑफ युनिटी पाहिल्यानंतर आज दुसऱ्या दिवशी मी पाहिले जंगल सफारी, मेज गार्डन आणि पेट झोन. जंगल सफारीचं तिकीट होतं 200 रुपये पर पर्सन. मी वीकेंडला गेले होते त्यामुळे इथे खूप गर्दी होती. एवढ्या सगळ्या प्लेसेस मधून मला फक्त जंगल सफारी खूप आवडली. इथे लाईफ मध्ये फर्स्ट टाइम मी चिंपॅन्झी पाहिला. याची स्पेशालिटी आहे की इथे व्हाईट सिंह आणि व्हाईट टायगर आहे. जेव्हा मी गेले होते तेव्हा ते दोघं झोपलेले होते. जंगल सफारी फिरण्यासाठी 1 ते 2 तास मिनिमम लागतातच. ही जंगल सफारी खरंच पाहण्यासारखी आहे. मला खूप इथे मजा आली आणि खूप वेगवेगळ्या प्रकारचे प्राणी इथे पाहायला मिळाले. जंगल सफारी नंतर मी गेले मेज गार्डनला. मेज गार्डनचं तिकीट होतं 100 रुपये आणि ऑफकोर्स त्याच बसने गेले. त्या फ्री बस बुलैया होती. ती गार्डनची बनलेली बुलबुलैया असते ना तशी. आपल्याला वाटते इझी आहे पण ती बिलकुल इझी नव्हती. मी खरंच परेशान झालते आज. गाइस, मी आज आली आहे बुलबुलयामध्ये. आता ही बुलबुलया इथून स्टार्ट झाली आहे. इथून बाहेर कसं निघायचं ते बघायचंय. इकडे एक रस्ता दिसायला, अजून एक इकडे एक रस्ता दिसायला. वेट, तुम्हाला दाखवू का? हा असा बुलबुलयाचा रस्ता आहे. ओके, आता मी लेफ्टला जाऊ का राईटला जाऊ? हे राईट आणि हे आहे लेफ्ट. ओके, लेफ्ट आता जागाच नाही. आता मला इकडे राईटलाच जावं लागेल. ठीक आहे. ओके, आता मी राईटला जाऊ का लेफ्टला जाऊ? लेट्स सी. राईटला काय आहे? राईटला पण जाण्याचा रस्ता आहे आणि लेफ्टला तर बंद आहे. तर आता मला राईटलाच जावं लागेल. आता इथे मला 2 रस्ते दिसत आहे. ओके, तुम्ही कोणता रस्ता? हा रस्ता तर बंद आहे. मी अर्धा तास झालं या गार्डनमध्ये फिरते आणि मला एक्झिट बिलकुल भेटत नाही आहे. हा गेट आहे, थोडासा एक्झिट आहे पण हे बॅक यार्ड आहे. मला नाही वाटत हा एक्झिट असेल. वेट, मी तुम्हाला दाखवते. हा तो गेट आहे जिथे एक्झिट आहे पण हे बॅक यार्ड आहे. मला फ्रंटला निघायचं. आता मला दुसरा रस्ता शोधावा लागेल. 1 तास झालं मी फिरत, मला रस्ताच शोधत नाही. मला भूक पण लागली आहे. ये फायनली मला रस्ता भेटला. दॅट्स द आउट. फायनली तो गेट मी शोधला आणि मी तिथून 1 तास झाला. 1 तासानंतर बाहेर आले. ये मेज गार्डन एक्सप्लोर केल्यानंतर मी गेले पेट्स झोनला. पेट्स झोनला सगळे पाळीव प्राणी होते. ते बघून वेगळाच अनुभव आला. काही प्राण्यांना जवळ जाऊन हात लावता पण येणं शक्य होतं, त्यामुळे वेगळाच अनुभव होता तो माझ्यासाठी. इथे पण खूप मजा आली. तुम्ही पण इथे नक्की भेट देऊ शकता, तुम्हाला पण आवडेल. एवढं सगळं एक्सप्लोर केल्यानंतर माझी रात्रीला ट्रेन होती. सो मी म्हटलं इथलं स्पेशल काठियावाडी खाना एकदा टेस्ट करू. माझ्या होमस्टे जवळ एक ढाबा होता, श्री खोडियार काठियावाडी ढाबा. सो मी ते ट्राय करण्यासाठी तिथे मी ऑर्डर केला शेव टमाट्याची भाजी आणि उंदियू सोबत बाजरीचा रोटलो आणि रोटी. सोबतच मी ऑर्डर केली होती मसाला खिचडी आणि कढी. या हॉटेलची एक स्पेशालिटी आहे, इथे 8 प्रकारचे लोणचे आणि 12 प्रकारचे सॅलड फ्री मध्ये सर्व होतात आणि ते एवढे ऑथेंटिक गुजराती स्टाईल लागतात ना, काय सांगू मी तुम्हाला. द टेस्ट वॉज ऑसम. तुम्हाला काठियावाडी खाना ट्राय करायचा असेल तर तुम्ही इथे पण नक्की भेट देऊ शकता. असा माझा स्टॅच्यू ऑफ युनिटीचा 2 दिवसाचा ट्रिप होता. ते मस्त एक्सपिरियन्स केला मी. तुम्हाला माझे व्हिडिओ आवडत असतील तर प्लीज लाईक करा, कमेंट करा आणि एक सबस्क्राईब करा. भेटूत पुढच्या व्लॉगमध्ये. बाय बाय.